करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी 1445 कोटीचा विकास आराखडा मंजूर झालाय। पहिल्या टप्प्यातील 509 कोटी निधीपैकी 143 कोटीच्या कामांना मंगळवारी उच्चाधिकार समितीनं मान्यता दिली आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं या निधीतून होणाऱ्या गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड, नगारखाना, वॉटरप्रूफिंग, दिवे, जमिनी अंतर्गत पाईप, योगिनी आणि यक्षांच्या शिल्पांची डागडुजी, मंदिर परिसरातील खाजगी मंदिरांची दुरुस्ती, रंगरंगोटी यासह विविध कामांना सुरुवात केली आहे। या कामाची जिल्हाधिकारी अमोल येडगे, पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक विलास वहाणे, देवस्थानच्या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी आर्किटेक्ट अमोल पाटणकर, समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पुरातत्व विभागाचे उदय सुर्वे यांनी पाहणी करून महत्त्वाच्या सूचना दिल्या। नवरात्रोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे। अंबाबाई महालक्ष्मी विकास आराखड्यामधील पहिल्या टप्प्यातील 143 कोटी मंदिर विकासाचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्या अनुषंगानं पुरातत्व खात्यामार्फत हे काम होणार असल्यामुळं पुरातत्व खात्याचे मान्य श्री विलास वहाणे साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल याची सगळी पाहणी करण्यात आली आणि मंदिरातील कोणत्या कोणत्या भागाचा आणि कोणत्या कोणत्या कामाचा यामध्ये समावेश आहे याची काटेकोर नियोजन करून त्याचे डिटेल इस्टिमेट करण्यासाठी पुरातत्व खात्याकडे त्यांच्या आर्किटेक्टमार्फत हे काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मग मंदिराचे वॉटरप्रूफिंग असेल किंवा दगडांचे जे चिरलेले भाग असतील किंवा मूर्त्यांचा कारखाना, गरुड मंडप आणि मणिकर्णिका कुंडाचं पुनरुज्जीवनाचं काम सुरू आहे। यामध्ये कामात अडथळा येऊ नये म्हणून आपण नगारखाना आणि गरुड मंडपच्या पावसाळ्यातील काम सुरू ठेवावं यासाठी वरती शेडनं कव्हर करून घेतो आहे आणि हे काम नवरात्रापूर्वी कशा पद्धतीनं पूर्ण होईल यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत। या तिन्ही कामांच्या ह्याच्यामध्ये आढावा घेण्यासाठी काल माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी आढावा दौरा घेण्यात आला होता। त्यानंतर बैठकीमध्ये पण त्यांनी आवश्यक त्या सूचना देऊन हे कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार आता पाठपुरावा सुरू आहे। 8 दिवसात अंबाबाई मंदिरातील जतन संवर्धनाच्या कामाचं सविस्तर अंदाजपत्रक देण्याची सूचना केली आहे। अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर निधी येईल, त्यानुसार जतन संवर्धनाचं काम सुरू होईल, असं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं।